आज मी मुगाची वडी बनवणार आहे आणि त्यासाठी लागणारे साहित्य. मूग हे खूप पौष्टिक आहे. भिजवलेले मूग मी हे मिक्सरला बारीक करून घेतले आहे. ते पहिल्यांदा एका बाउलमध्ये घालून घेते आणि त्यानंतर एक मोठा उभा चिरलेला कांदा कापून घेतला होता तो सुद्धा घालून घेते. आता अद्रक, लसूण, मिरची, जिरे, ओवा याची पेस्ट करून घेतली होती ती सुद्धा घालून घेते. त्यानंतर चवीनुसार मसाले, मीठ हे सगळं घालून घेते. नंतर एक वाटी बेसन घालून घेतला आहे. आणि कोथिंबीर सुद्धा घालून घेतली. कोथिंबीर भरपूर टाकली आहे ज्यामुळे चव छान लागते. आता हे मिश्रण सगळं एकत्र करून घेते. मी एकदम थोडं पाणी घेतलं आहे. मिश्रण एकत्र करण्यासाठी जास्त पाण्याची गरज लागत नाही. आता तुम्ही बघू शकता मिश्रण हे मस्त तयार झालं आहे. छान दिसतं एकदम. आता मी एका भांड्याला तेल लावून घेतलं आहे. त्यामध्ये मिश्रण वडी तयार करण्यासाठी पसरवून घेते. मिश्रण एकसारखं पसरवून घेते. बघा मी भांड्यामध्ये मिश्रण हे पूर्ण सेट करून घेतले. आता त्यावर व्हाईट तीळ घालून घेते ज्यामुळे वडीची चव छान लागते आणि दिसायला सुद्धा वडी सुंदर दिसते. वडी मी एका कुकरमध्ये शिजवून घेते जेणेकरून वडी पटकन शिजली. 3-4 शिट्यामध्ये वडी शिजली जाते. आता तुम्ही बघू शकता वडी छान प्रकारे शिजली आहे. आता मी थंड करून घेते आणि त्याच्या वड्या पाडून घेते. बघा किती मस्त वड्या पडल्या आहेत. आता ही वडी मी तेलामध्ये फ्राय करून घेते आणि कुरकुरीत वडी तयार झाली आहे. तुम्ही सुद्धा ट्राय करून बघा.